हॅलो एव्हरीवन, आज मी तुमच्यासोबत एक रेसिपी शेअर करणार आहे, ती पण या अगारो रेजन्सी मल्टी कुक केटल विथ स्टीमर. याचा इनर पोर्ट 1.2 लिटर कॅपॅसिटीचा आहे आणि हा प्रोडक्ट 600 वॅटचा आहे. केटलचा पॉवर बेस हा डिटॅचेबल आहे आणि 360 अंश पॉवरच्या केबल सोबत येतो हा. आणि स्टीमर बास्केटची कॅपॅसिटी 0.9 लिटरची आहे. यासोबत तुम्हाला ऍडजस्टेबल बटन भेटतं, त्याच्याने तुम्ही ऑन ऑफ सुद्धा करू शकता. यासोबत तुम्हाला भेटतो प्लास्टिक बाउल, स्टेनलेस स्टीलचा ग्रिल रॅक, स्वीट पोटॅटो आणि एग बॉईल करण्यासाठी हा पोटॅटो आणि एग रॅक. आणि हा आहे स्टीलचा स्टीमर बास्केट, त्याच्यात तुम्ही व्हेजिटेबल, मोमोज सगळं काही स्टीम करू शकता. आणि ह्या प्रोडक्टची तुम्हाला 2 वर्षाची वॉरंटी भेटते. आणि तुम्ही याच्यामध्ये काय काय बनवू शकता, काय काय नाही बनवू शकता, या छोट्याशा मिनी फाईल मध्ये दिलेलं आहे. तुम्ही जेव्हा ऑर्डर करणार तेव्हा तुम्ही हे बघून घ्या. इकडे आहे ना, पहिला आपण केटल घेतला, त्यात आपली मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मिक्स घेतली, तीळ टाकली, त्याच्यावरून पाणी टाकला आणि बोर्ड मध्ये पिन टॉक केली. त्यानंतर आपला केटल ऑन केला आणि आपली डाळ बॉईल होऊन दिली. 10 मिनिटातच आपली डाळ खूप छान अशी शिजलेली आहे. दाखवते मी तुम्हाला, जाम भारी शिजली डाळ. त्यानंतर मी त्याच्यात टोमॅटो टाकले, कारण की ते पण थोडेसे बरं गलू दे. तोपर्यंत आपण तडक्याची तयारी करूया. त्यानंतर मी तेल घेतला, त्यात राई, जिरा, कढीपत्ता, मिरची, ठेचलेल्या मिरची, लसूण, त्याच्यावरून थोडीशी हळद टाकली, मिक्स केला. त्यानंतर डायरेक्ट डाळीला आपला तडका दिला आणि डाळ आपली खूप भारी झाली. तर हा मी बनवलेला वरण, जो आपल्या घरात नेहमी बनत असतो, आणि माझा वरण खूप जास्त भारी झालता. आणि इथे मी 2-3 उकाले येऊन दिले, त्याच्यावरून मीठ टाकला. आणि इकडे माझं वरण रेडी झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते कसला भारी झालेला आहे बघा. त्यानंतर याच्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकली आणि नीट मिक्स केला. ते पण या केटलमध्ये. मला वाटला सुद्धा नव्हता काय या केटलमध्ये एवढा भारी वरण होईल आपला. आणि याची टेस्ट तर एकच नंबर झालती. जास्त घाण झालता, त्याला पहिले मी वॉश करून घेतला. वॉश करून आपला नॉर्मल पुसून घेतला. तर मग कधी ऑर्डर करताय अगारो ब्रँडचा हा केटल अँड स्टीमर, लवकर जा. लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट सेक्शनमध्ये आहे आणि बाय करून घ्या. थँक्यू.